तर समाधीमध्ये आहेत, त्यांना समाधीतून बाहेर आणायचं कसं? त्यावेळेला सगळेजण भगवान शंकराची विनवणी करतात आणि कामदेवाला पाचारण करतात. कामदेव आले आणि कामदेव येतात कसे ऐका. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कामदेवाचं आगमन सांगितलेलं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कामदेवाचं आगमन सांगितलं. तारुण्याचं वय म्हणजे कामदेवाचं आगमन. ज्या ठिकाणी भगवान शंकर ध्यानाला बसले होते त्या ठिकाणी कामदेव आला आणि तिथली परिस्थिती जशी निर्माण झाली, माणसाच्या आयुष्यामध्ये देखील तीच परिस्थिती असते. हो, सबके हृदय मदन अभिलाषा, सबके हृदय मदन अभिलाषा, लता निहारी नवहि तरुषाखा. नदी उमगी अंबुधि कहो धाई, संगम करई तालाब तलाई. जहाँ असी दशा जड़न के बरनी, वो कही सकई सचेतन करनी. पशु पक्षी नभ जल थल चारी, भय काम बस समय विचारी. त्यावेळेला ज्या ठिकाणी भगवान शंकर समाधीस्थ बसलेले त्या ठिकाणी कामदेवाचं आगमन झालेलं आहे. आणि कामदेवाचं आगमन झाल्याबरोबर सभोवतालच्या झाडावर, वेलीवर, डोंगरावर, दऱ्यावर, नद्यांवर आणि त्या जलाशयावर काय परिणाम झाला तुलसीदासजी वर्णन करतात. सगळ्यांच्या हृदयामध्ये मदन अभिलाषा म्हणजे कामदेवानं प्रवेश केलेला आहे. लता निहारी नवहि तरु शाखा, त्या वेली ज्या झाडावर विलगलेल्या होत्या, झाडावर वाढत वर गेलेल्या होत्या, त्या वेली झाडांना अधिकच विलगलेल्या आहेत. नदी उमगी अंबुधी कहू धाई, ज्या नद्या सरोवराच्या दिशेनं वाहत होत्या, समुद्राच्या दिशेनं वाहत होत्या, त्या अधिक वेगानं समुद्राकडे जाण्याचा प्रयत्न करू लागल्या. संगम करही तलाव तलाई, जहाँ असी दशा जडन के बरणी. जहाँ असी दशा म्हणजे ही अशी परिस्थिती जर जड वस्तूंची असेल, जड वस्तूंची, निर्जीव वस्तूंची जर अशी परिस्थिती असेल, को कही सकई सचेतन करणी. जर जड वस्तूंची अशी अवस्था असेल तर ज्या सजीव वस्तू आहेत, सजीव लोक आहेत, त्यांची काय अवस्था असेल. पशु पक्षी नभ जलथल चारी, पशु पक्षी नभ जलथल चारी, पाण्यामध्ये राहणारे, हवेमध्ये राहणारे, झाडावर राहणारे, जमिनीवर राहणारे, सरपटणारे सगळे आता भय काम बस समय विचारे. सगळ्या जनावर कामदेवाचा प्रभाव आहे. आणि त्यावेळेला कामदेवानं पाहिलं महादेवावर काही एक परिणाम होत नाही आपला. मग महादेवावर का परिणाम होत नाही ऐका. कारण महादेव जे आहेत ते भजन करत आहेत, समाधीमध्ये लीन आहेत. कोणाचं भजन करतात? रामप्रभूचं. महादेव समाधी अवस्थेमध्ये असताना स्मरण कोणाचं करतात? रामाचं. आणि रामाची कृपा ज्याच्यावर आहे त्याचं काम देखील काही वाकडं करू शकत नाही. ज्याच्यावर कृपा रामाची त्याला कामदेव सुद्धा काही करू शकत नाही. या मागच्या भावावर सुद्धा कोणाची कृपा आहे? रामाची कृपा. म्हणून कामावर विजय. भगवान शंकरावर सुद्धा रामाची कृपा, म्हणून कामावर विजय. कामदेवानं पाहिलं आपला काहीही प्रभाव शंकरावर पडत नाहीये. मग त्यावेळेला त्या कामदेवानं स्वर्गातून अप्सरांना बोलवलं. अप्सरांना रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा अनेक नृत्यांगना त्या ठिकाणी आल्या आणि नाच गाणं सुरू झालं. नाच गाणं जेव्हा नाच गाणं सुरू झालं, ढोल नगाडे ताशे आवाज
स्वर्गातील त्या वाद्यांचा आवाज ऐकला भगवान शंकरानं आणि भगवान शंकरानं डोळे उघडून पाहिलं आणि सांगितलं बंद करो बंद करो, चले जाओ यहां से, निकल जाओ. तुम्ही नका जाऊ, तुमचं आरतीपर्यंत काम आहे, निकल जाओ यहां से. कोणाला सांगितलं? भगवान शंकरांनी त्या स्वर्गातून आलेल्या रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा, यक्ष, गंधर्व, किन्नर सगळ्यांना सांगितलं निघून जा इथून. ला सगळेजण निघून गेले. पण सगळ्या देवी देवतांनी एक जबाबदारी कामदेवावर टाकलेली होती. कामदेवावर काय? महादेवाला समाधी अवस्थेतून बाहेर आणायचं. भगवान शंकरांनी पुन्हा डोळे बंद केले आणि समाधी लावतायत भगवान शंकर. त्याच वेळेला कामदेव समोरच्या एका वटवृक्षावर, दाट वटवृक्ष आहे, आणि त्या फांदीमध्ये तो कामदेव लपून बसला. कामदेव लपून बसला आणि हातामध्ये फुलांचा बाण घेतला, फुलांचा बाण, आणि धनुष्याला बाण लावला. भगवान शंकराने समाधी लावण्यासाठी डोळे बंद केले. कामदेवाने नेम धरला आणि भगवान शंकराच्या कपाळावर जो तिसरा नेत्र आहे, त्या तिसऱ्या नेत्रावर बरोबर नेम धरून बाण सोडला. सुसू करत तो बाण आला आणि भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रावर लागला. तिसऱ्या नेत्रावर बाण लागल्याबरोबर भगवान शंकरांनी तिसरा नेत्र उघडला आणि समोरच्या वटवृक्षावर तो बसलेला कामदेव, त्या कामदेवाकडे एक नजर पाहिलं आणि क्षणात त्या कामदेवाला जाळून भस्म केलं. क्षणात भगवान शंकरांनी कामदेवाला जाळून भस्म केलं. कामदेवाला जाळणं एवढं सोपं नाही कामदेवाला, कारण कामदेवाला जाळणारे फक्त असे मोजके वीर सांगितले शास्त्रकारांनी, मोजके वीर. त्याच्यामध्ये भगवान शंकर, हनुमंतराय. शंकराला सुद्धा बऱ्याच वेळेस ते जमलं नाही, या वेळेला जमलं. महाराजांनी अभंगामध्ये काय वर्णन केलं? धडक मारिली शंकरा. कोणाकोणाला या कामानं धडक मारली? शंकराला सुद्धा धडक मारली होती. धडक मारली नारदा, नारदाला सुद्धा धडक मारली या कामदेवानं. भल्या भल्याला जमलं नाही, पण यावेळेस शंकराला जमलं, जाळूनच भस्म केला. बायको आली त्या कामदेवाची, काय तिचं नाव आहे का कोणाच्या लक्षात? गेल्या वर्षी सांगितली होती मी कथा तुमच्या पुढीच. कामदेवाच्या बायकोचं नाव झोपल्या का काय? रती. हा वा, एकदा टाळ्या वाजवा दिदीसाठी, द्या लक्षात ठेवलं तिनं. ते रतीनं विनंती केली महादेवाची, देवा तुमचं सगळ्याच्या देवतांचं काम करण्याचं माझ्या नवऱ्याकडं विनंती केली होती सगळ्या देवांनी, म्हणून माझ्या नवऱ्यानं तुम्हाला बाण मारला, पण तुम्ही त्याला जाळून भस्म केलं. मला माझा नवरा परत द्या. आता भगवान शंकर, मी नेहमी सांगतो, त्यांच्यासारखा भोळा देव दुसरा कोणी नाही. हो, लगेच म्हणले देऊन टाकला. परत द्या म्हणल्याबरोबर देऊन टाकला. घेऊन जाय म्हणले कुठे दिसेना. म्हणले असाच राहणार आता, ही बिगर शरीराचा, बिगर शरीराचा. म्हणले मग असा बिगर शरीराचा नवरा काय करू मी, किती दिवस? म्हणले याला जरासा वेळ लागेल शरीर मिळण्यासाठी. किती वेळ? जेव्हा द्वापार युग चालू होईल, द्वापार युग. आणि द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण जेव्हा रुक्मिणी माई सोबत लग्न करतील आणि त्या रुक्मिणीला जेव्हा पहिला मुलगा होईल, काय नाव त्याचं? रुक्मिणीचा आणि कृष्णाचा मुलगा. भागवतात नाही सांगितलं का? प्रद्युम्न, ज्यानं शंभरासुराला मारलं, ते प्रद्युम्न म्हणजेच कामदेवाचा अवतार होईल. तेव्हा तुला तुझा नवरा शरीरासहित परत मिळेल. आता फक्त बिगर शरीराचा आहे, याला घेऊन जाय. त्याला अनंग असं म्हटलेलं आहे. अनंग, अंग नसलेला म्हणजे अनंग. कामदेवाला त्याच्या हवाली केलं रतीच्या, आणि सगळे देवी देवता जवळ आले भगवान शंकराच्या. पहा, कामदेवाला कामावर विजय मिळवणं एवढं सोपी गोष्ट नाहीये. मी नेहमी का म्हणतो, आणि डोळ्यावरच बाण का मारला? एक एक गोष्ट बारीक बारकाव्याची कथा आहे बरं का. कथा कसं आहे, घाई गडबड करण्याची वस्तू नाहीये. कथा असो, कीर्तन असो. म्हणून तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलेले अभंगामध्ये, चवी चवी घेऊ घास आणि ब्रह्मरस आवडी. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, चवी चवी घेऊ घास. हा जो ब्रह्मरस आहे, या कथेचा, कीर्तनाचा, भजनाचा, याला काय म्हटलेलं आहे? ब्रह्मरस म्हटलेलं आहे, ब्रह्मरस. आणि हा ब्रह्मरस घाई गडबडीनं पियायची गोष्ट नाही.
चवी चवी घेऊ घास, आरामानं चगळत 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 खायचंय. एक घास गुलाबजामुन आहे, मोतीचूर आहे, धरला की आपण तसंच टाकतो का मध्ये पोटात? असं म्हणतात एक घास 32 वेळेला चावला पाहिजे. 32 वेळेला सोडा, पण 5-7 वेळेला तरी चावतोच आपण. तशीच ही कथा आहे, आरामानं ऐकायची गोष्ट आहे. चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. डोळ्यावर मारला, आणि डोळा पण कोणता? तिसरा डोळा. तिसरा डोळा कपाळावरचा म्हणजे तिसरा डोळा. या तिसऱ्या डोळ्यावरच का? उजव्या डाव्या हे दोन्ही डोळे कामदेवाला दिसले नाहीत का? तिसऱ्यावरच का? ऐका, 4 पुरुषार्थापैकी कामाचा देखील तिसराच नंबर आहे. 4 पुरुषार्थ कोणते? थोडस क्लिष्ट चिंतन आहे, कुट चिंतन आहे, काही जणांच्या डोक्यावरून जाईल. आता काही सगळ्यासाठी तर एवढं सांगितलंच की एवढा वेळ. आता काही ज्याला समजते त्यांच्यासाठी ऐका. 4 पुरुषार्थ शास्त्रकारांनी सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर 4 पुरुषार्थापैकी कामाचा नंबर कितवा? धर्म, अर्थ आणि काम. कामाचा नंबर देखील तिसराच. भगवान शंकराचा डोळा देखील तिसराच. आणि काम हा शत्रू, हा विकार मर्यादित जर ठेवला तर तो पुरुषार्थ आहे, पण अति प्रमाणात वाढला तर तो शत्रू देखील आहे. काय म्हणतो मी लक्षपूर्वक ऐका, महिला मंडळी पुरुष मंडळी दोघांसाठी. जर मर्यादेमध्ये आहे तर तेव्हा तो पुरुषार्थ आहे, आणि आवाक्या बाहेर जर गेला तर तो आपला शत्रू देखील आहे. म्हणून आणि डोळ्यावरच का आघात केला? कारण इथून तर काम वाढते. काम वाढते कुठून? डोळ्यातून. काम हे गडी लय बहादर आहे, सगळ्या शरीराला कामाला लावते. कोण? डोळा. सगळ्या शरीराला कामाला लावायचं काम जे आहे तो डोळा करतो. डोळा करतो. डोळा पहा, बरेच कीर्तनकार कथाकार दृष्टांत सांगतात, तुम्ही ऐकला देखील असेल. असे उन्हाळ्याचे दिवस, आणि एक सज्जन वाटसरू निघाला भोकरला पायी पायी, पण ऊन वाढलं आणि दुपारच्या वेळेला एका मळ्यात थांबला आंब्याच्या झाडाखाली, आणि आंबे पाडाला आले होते. पाडाला झाडाखाली झोपला, आणि त्यानं झोपल्याच्या नंतर आंब्यावरून एक आंबा पाडाचा पिकलेला खाली पडताना पाहिला. ऐकलेला देखील असेल दृष्टांत. पाडाचा आंबा पाहिला, पाहिल्याबरोबर पाहिला कोण? आता डोळ्यानं. पण डोळे उठून जातील का आणायला ते आंबा? नाही. या डोळ्यानं आज्ञा दिली, इकडं उठ, ते आंबा पडलाय आणि जाऊन घे. माणूस उठला, तो उठला, घेतला आंबा, धुतला मस्त थंड पाण्यानं आणि खाल्ला. त्याच बरोबर त्या शेताचा मालक, झाडाचा मालक जे राखण करीत होता आजूबाजूला गेला असेल, ते त्या ठिकाणी आला, आणि आल्यावर त्यानं वल्ला फोक घेतला. काय म्हणतात तुमच्याकडं? वल्ला फोक घेतला, गणेरीचा कशाचा तरी. वल्ली काठी काढली, आणि जे मारला 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 पाठ सुजेपर्यंत, वळ येईपर्यंत. माझ्या परवानगी व्यतिरिक्त माझ्या शेतात आलास आणि न विचारता आंबा खाल्लास. आता मला सांगा, त्यानं गुपचूप मार खाल्ला आणि तिथून तो सज्जन निघून गेला. दृष्टांत संपला. पण एक विचार करा, आंबा पडताना पाहिला कोण? डोळ्यानं पाहिला. बरं, मोह आंबा पडताना पाहिला, चूक केली पहिली यानं. म्हणून म्हणतो मी, इथून सुरुवात होती. कुठून? डोळ्यातून. इथून सुरुवात झाली, आणि त्यानं आज्ञा दिली मेंदूला. मेंदूला आज्ञा दिली, आंबा पडलाय. मेंदू मध्ये क्लिक झाल्याबरोबर, आंबा हे गोड असते. जिभेला सांगितलं लगेच, जिभेला पाणी सुटलं लगेच. जिभेनं पुन्हा आज्ञा चक्राकडे पाठवलं आणि सांगितलं पायाला, पाया चालायला. पाय चालतात आपोआप. किती पाय, मशीन अशी कशी आहे? विज्ञान किती पुढे जाऊ द्या, पण अशी मशीन दुसरी जगामध्ये बनवणं शक्य नाही. चॅलेंज आहे आजही साधू संतांचं, विज्ञानातल्या त्या शास्त्रज्ञांना. तुम्ही काहीही बनवा, पण अशी एक मशीन बनवून दाखवा, ज्या मशीन मध्ये एकीकडून चहा ओतायचा, दूध ओतायचं, पाणी ओतायचं, भाकर टाकायची, वरण टाकायचं,
मोतीचूर टाकायचा, पंक्तीचा शिरा टाकायचा आणि एकीकडून रक्त काढून दाखवायचं, मशीन तयार करून दाखवा. करता येईल का? भगवंतानं ही मशीनच अशी निर्माण केली. तो आंबा आणण्यासाठी पाय गेले, उचलला पुन्हा हातानं, खाल्ला तोंडानं, पोटात गेला, पण मार खावा लागला पाठीला. बरं पाठ रडली काय? पाठ नाही रडली. रडलं कोण? पुन्हा डोळेच रडले, डोळेच रडले. ऐका, म्हणून म्हणतो हा गडी फार खतरनाक. आणि याला तुम्ही याच्यावर नियंत्रण ठेवा. याच्यावर कोणावर? या डोळ्यावर. माणसाने ते गांधीजी बापूचे 3 वानर पाहिले का? गांधीजीचे 3 वानर. एक वानर असं डोळ्यावर झाकते, एक वानर असं कानावर झाकते, एक वानर असं करते. ते 3 वानर माहितीत का गांधीजीचे? त्याच्यापैकी एक वानर असं डोळे झाकतं. का झाकतं? कारण माणसानं चांगलं तेच पाहावं, वाईट पाहू नये. वाईट पाहू नये. माणसातल्या दृष्टीतला दोष घालवायचा, दृष्टीतला दोष. आणि दृष्टी जेव्हा स्वच्छ होते ना, स्वच्छ, त्यावेळेला सगळं जग हे ब्रह्ममय दिसतं, राममय दिसतं, राममय. मी नेहमी म्हणतो तुमच्यात माझ्यात सर्वांच्या मध्ये तोच आहे, तोच. म्हाताऱ्यामध्ये तोच आहे, तरण्यामध्ये तोच आहे, स्त्रियामध्ये तोच आहे, पुरुषामध्ये देखील तोच आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये तोच बसलेला आहे, तोच. फक्त रूप वेगवेगळे. आणि रूप तरी काय हो? हे शरीर वेगवेगळे. वेगवेगळं म्हणजे काय? फक्त हे मोबाईलचं कव्हर वेगळं आहे, हे कातडं, हे एवढंच कातडच वेगळं आहे. आणि हे जर बाजूला काढून पाहायचं ठरवलं, वाकडे तिकडे हाडकं आहेत, हाडकं, आणि वर हे असे मासाचे गोळे. फरक तरी काय? म्हणून साधू संतांनी वर्णन सांगितलेले. वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी. अहो शरीर म्हणजे काय? घाणीचं भांडार, घाणीचं भांडार. तुम्हाला काय वाटतं शरीर चांगलंय? अहो डुकर चर्चा करतात मीटिंग मध्ये, डुकर तुमच्या आमच्या देहाची. काय म्हणतात? अरे माणसं. माणसं म्हणजे काय? आपल्या स्वयंपाकाचे भांडे. आरामात घरी शांतपणे गेल्यावर या वाक्याचा विचार करा. पुन्हा एकदा सांगतो, डुकर चर्चा करतात त्यांच्या मीटिंग मध्ये. माणसं म्हणजे कोण आहेत? माणसं म्हणजे आपल्या स्वयंपाकाचे भांडे. या वाक्यावर घरी गेल्यावर शांतपणे रात्रीला झोपल्यावर विचार करा. एवढा हा घाणीचं साम्राज्य असलेला देह. आणि चला आपण कुठून बाहेर निघालो? या डोळ्यापासून. डोळ्यापासून. म्हणून दृष्टी साफ ठेवा. सगळ्यांना समानतेने पहा, समानतेने. दृष्टी स्वच्छ करा. दृष्टी. तुम्ही म्हणाल दृष्टी स्वच्छ करायला का मोतीबिंदू झाला का आम्हाला? अहो मोतीबिंदूचं ऑपरेशन करता येईल. मोतीबिंदूचं म्हणजे दृष्टीचं ऑपरेशन करता येईल, पण दृष्टिकोनाचं ऑपरेशन करता येत नाही. म्हणून दृष्टी बदलण्याची नाही, तर दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. दृष्टी बदलायची नाहीये, दृष्टी तीच आहे, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. म्हणून आदत बुरी. माणसाला एकच गरज आहे, एकच गरज. कशाची? स्वतःतल्या असलेल्या वाईट खोडी दूर करण्याची गरज आहे, दूरखोरी. आदत बुरी सुधारलो, आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन, आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवायची आहे आणि सोबत भजन म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आदत बुरी सुधार लो, आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. हो मन की तरंग मार लो, मन की तरंग मार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी
हे भजन बरंच काही सांगून जातं. तुकडोजी महाराज पुढे म्हणतात, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. तुम्ही तुमची जेव्हा वाईट खोड जी आहे, वाईट खोड, ती खोड जेव्हा सोडून टाकसाल, आदत बुरी ती वाईट खोड जेव्हा तुम्ही सोडताल, त्यावेळेला तुम्हाला दुसरं वेगळं भजन, वेगळं नामस्मरण करायची गरज नाही. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, मन की तरंग मार लो बस हो गया भजन. पुढं म्हणतात, दृष्टी में तेरी दोष है. काय म्हणतात? दृष्टी में तेरी दोष है. लोकांच्या दृष्टीत दोष नाही, दोष तुमच्यामध्ये आहे. आणि तुमच्या कशामध्ये? दृष्टीमध्ये, दृष्टीमध्ये. दुनिया निहारता समता का अंजन आँख लो. म्हणजे सगळ्यांना समान दृष्टीनं पहा, भेद दृष्टी ठेवू नका. भेद दृष्टी, हा लहान आहे, हा मोठा आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा भेद नष्ट करा. भेद. समता का अंजन, समता का अंजन आँख लो, समता का अंजन आँख लो बसे हो गया. काळी काळी आदते बुरी, आदते बुरी सुधार लो बसे हो गया आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बसे हो गया आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. दृष्टी में तेरी दोष है. मग त्याच्यासाठी काय करायचं? समता का अंजन आँख लो. समता, सगळ्यांना सारख्या नजरेनं पाहणं, हा एक उपाय त्याच्यासाठी सांगितला. अंजन, अंजन माऊलीने देखील वर्णन केलेले त्या अंजनाचं. अंजन डोळ्यात घातल्यावर काय होतं? आमच्याकडे एक माणूस आहे आमच्या वसमतला, ती असं अंजन डोळ्यात घालते आणि पाहते, असं नखामध्ये दिसते. म्हण त्याला काय काय दिसते? त्याला अंजन म्हटलेले. अंजन. हो, लयजण गेले, ते लयजणाचे पैसे गेले त्याच्यामध्ये. ते बाबा कोणी साधू लोक बरं काय महाराज, हो लुटणारेच असतात सगळे. पण ते जर समतेच अंजन डोळ्यामध्ये घातलं, ऐका, ए दिदे खाली बस ग, ए बस खाली, बस पटकन. हा, तू मांडी घालून बस. बसा, मांडी घाला. चला, सावधान मध्ये, सावधान. हा, शाबास. मार ये की थोडी. समता नावाचं अंजन ते जर तुम्ही डोळ्यामध्ये घातलं तर तुमच्या भेद दृष्टीचा नाश होईल. भेद दृष्टीचा. आणि ज्या वेळेला माणसाच्या नजरेतला भेद निघून जातो, म्हणजे सगळे जीव माणसाला सगळे हे ब्रह्मरूप दिसू लागतात. तोच परमात्मा सर्वांच्या ठाई आहे हे जेव्हा माणसाला दिसू लागतं, त्यावेळेला माणसाचं एक पाऊल देवाकडं पडलं असं म्हणायला हरकत नाही. चला, काम काम ते सांगत होतो मी. काम कुठून वाढतो तर या डोळ्यातून वाढतो. म्हणून डोळ्याचा इलाज करणं महत्वाचं आहे. डोळ्याचा इलाज. मग त्या डोळ्याचा इलाज करण्यासाठी डॉक्टरकडे जायची गरज नाही. त्या डोळ्याचं ऑपरेशन, दृष्टीच्या दोषाचं ऑपरेशन डॉक्टरकडे होतं. काय म्हणतोय ऐका, दृष्टीमधल्या दोषाचं ऑपरेशन डॉक्टर करू शकतो, पण दृष्टिकोनाचं ऑपरेशन हे कोणताच डॉक्टर करू शकत नाही. त्याचं ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही स्वतः आणि साधू संत
एवढेच करू शकतात. साधू संताकडे आहे इलाज आणि तुमच्या स्वतःकडे देखील आहे. तुम्ही तुमच्या पाहण्यावर नियंत्रण ठेवा. म्हणून त्या कामाला भस्म केलं भगवान शंकरांनी. आणि पुन्हा आता सगळे देवी देवता तिकडं तयारीला लागा तुम्ही. आलेत का ते आपले दादा? लागले ना तयारीला? लागलेत ना? लागलेत का? बरं, काय अडचण नाही. बसा 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 बसा. कथा ऐकणं महत्वाचं आहे. हा, सगळे देवी देवता भगवान शंकराच्या भोवताल जमा झालेले.